नमस्कार, जय हिंद. माझं नाव त्र्यंबक गोविंदराव कौटकर, पोलीस उपनिरीक्षक, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गोविंदराव कौटकर. मी 1916ला सेवानिवृत्त झालो आणि तेव्हापासून महाराष्ट्र संघटक म्हणून काम पाहतो. त्यामुळे परभणी टीम आजपर्यंत नंबर 1 वर आलेली आहे. सेवानिवृत्त पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार, बहुउद्देशीय विकास संस्था परभणी या संस्थेखाली सर्वजण एकत्रित येऊन पूर्ण कामाला लागलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्राचा परभणी जिल्ह्यावर एक मतानं विश्वास पडलेला आहे. पोलीस खात्याचे कामं भरपूर होत आहेत आणि आता आपण पुन्हा उद्या दिनांक 20/8/26 रोजी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण परभणी जिल्ह्याच्या टीमनं आणि महाराष्ट्रातून पूर्ण प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर सरांच्या समोर कार्यालयासमोर अधिवेशनचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये परभणी नांदेड अग्रेसर आहे आणि परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष सचिव हे प्रामुख्यानं स्वतः होऊन तडपणं काम करीत आहेत. त्यामध्ये आमदार श्री राहुल पाटील साहेब यांना पण आपण आमदारासाठी पत्र दिलं होतं. उद्याच्या 20 तारखेच्या ज्या घोषणा आहेत आमच्या, त्या सर्व सेवानिवृत्त पोलिसांना सूचित करण्यात येते की 1 दिवसीय धरणे आंदोलन घ्यायचं आहे. त्यासाठी आपण जे आपल्या मागण्या आहेत त्या घोषणेच्या रूपानं देणार आहोत आणि माननीय कलेक्टर सरांना निवेदन देणार आहोत. आणि निवेदन दिल्यानंतर आपली जी माहिती आहे, आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या माननीय मुख्यमंत्री साहेब व गृहमंत्री साहेब यांच्यापर्यंत पोहोचवा अशी आपण माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करणार आहोत. आता आपलं इथलचं कार्यक्रम संपल्यानंतर आपण लागलीच माननीय कलेक्टर ऑफिसला जाऊन माननीय कलेक्टर साहेबांना आपलं निवेदन देऊ. आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पत्रामध्ये दिलेल्या आहेत. ते पत्र गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे देण्यात यावं अशी आपण विनंती करणार आहोत. तर त्या मागण्या ज्या आहेत त्या मी आपल्याला सांगू इच्छितो. एकच उद्देश, मानव विकास. सेवेतील पोलिसाप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांना आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. सेवानिवृत्त पोलिसांना 25/2/22 नंतरचे पोलीस 10 वर्ष सेवा टप्प्यावर S9 व S20 वर्ष सेवा टप्प्यावर S10 प्रमाणे वेतन श्रेणी मिळत आहे. त्याच धर्तीवर 4/11/92 नंतर पोलीस नाईक पदाला वेतन श्रेणी लागू होती. पोलीस हवालदार वेतन श्रेणी नव्हती, म्हणून सन 1992 नंतर हवालदार यांची प्रथम पदोन्नती होती. म्हणून दुसरी पदोन्नती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा. नंबर 5, शासकीय निर्णयाची अंमलबजावणी प्रलंबित पाहिजे झालेली आहे. आता 6वी मागणी आहे, पोलीस नाईक पोलीस हवालदार हे समकक्ष पद असल्याने दुसरा लाभ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाचा लाभ मिळायलाच पाहिजे. नंबर 7, 1/11/1977 शासन निर्णय व गृह विभागाचे 19/5/26 पत्रकाप्रमाणे वयाचे 45 वर्ष पूर्ण झाल्याने PSI पदाची परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देऊन PSI पदाचा लाभ मिळायलाच पाहिजे.
अशी मागणी आहे. नंबर 8, 116 पासून पोलिसासाठी वेतन त्रुटी निवारण समिती ही झाली पाहिजे. 9, पोलीस पाल्यांना 10% आरक्षण भरतीमध्ये मिळालं पाहिजे. व 15 वर्षानंतर कपात होणारी रक्कम ही आता 11 वर्ष 8 महिने झालीच पाहिजे. अशा आपल्या मागण्या आहेत. तरी ह्या मागण्यासाठी आपण माननीय कलेक्टर साहेबाकडे जाण्यासाठी सर्व आपले सेवानिवृत्त बंधू आणि भगिनींनी काळजीपूर्वक हजर राहावे व प्रतिसाद द्यावा. आपण पहिलेच शिस्तीच्या नावाखाली आपल्याला कुठलेही लाभ मिळालेले नाहीत. आता आपण सेवानिवृत्त आहोत. आपण शांती मार्गानं सर्वांना घेऊन आपल्या मागण्या माननीय मुख्यमंत्री साहेबाकडे पोहोचण्यासाठी, गृहमंत्री साहेब व मुख्यमंत्री साहेबाकडे पोहोचण्यासाठी कलेक्टर साहेबाकडे आपण जात आहोत. सर्वांनी न चुकता आपापल्या बाजूच्या आपल्या सहकारी बंधू भगिनींना घेऊन वेळेवर हजर यावे ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.